श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे गणेश जयंती आणि योगायोग ही मंगळवारी आल्यामुळे या दिवशी अंगारक योग सुद्धा जुळून येत आहे। तर या दिवशी आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच प्रथम पूजनीय बाप्पांचा जन्मदिवस आणि ह्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत, ज्या काही आपल्या समस्या आहेत, त्या समस्यांपासून आपण सुटका करून घेऊ शकतो श्री गणेशाच्या आशीर्वादाने। तर शास्त्रानुसार ह्या शुभ दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर आपण ह्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर करू शकतात। विघ्नहर्ता गणेशांच्या आशीर्वादाने सर्व काही संकटे दूर होतात, आपल्या जीवनात सुखाचा वर्षाव होतो। श्री गणेश हे बुद्धीचे दैवत आहे। आपल्या सर्वांना योग्य निर्णय घेण्याचे काम हे आपले बुद्धिदाता गणेश करत असतात आणि म्हणून आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या सर्व समस्यांचं निवारण श्री गणेश करत असतात। फक्त आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। आपल्या गणपती बाप्पांची सर्वात आवडती वस्तू म्हणजे दुर्वा आपल्याला अर्पण करताना हा एक शब्द बोलायचा आहे, हा एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, गणपती बाप्पा हे सर्व विघ्नांचा नाश करणारे देवता आहे। गणेश संहितामध्ये काही उपाय दिले आहेत, ते जर आपण केले तर आपल्या येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात। गणेश जयंती हा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी जे उपाय करतात त्यांना येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते। खूप छोटे छोटे उपाय आपल्याला खूप काही लाभ देऊन जातात। प्रत्येक माणसाला काही ना काही अडचणी आहेत। घरात पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही। प्रत्येक जण कष्ट करत असतो पण काही वेळेस फक्त कष्ट करून होत नाही, त्यासाठी थोडी नशिबाची साथ लागते। आपले नशीब बदलण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींची जोड लागते। तर यासाठी आपल्याला हे काही उपाय जे आहेत ते आपल्याला करावे लागतात। जर आपण अशा शुभ दिवसांवर ते काही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळत असतो। गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचा आहे। आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर बघा, उद्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपली सर्व कामं जे आहे ते उरकून घ्यायची आहे आणि घराजवळ गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन विधिवत आपल्याला पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना प्रिय असलेली लाल रंगाची जास्वंदाची फुलं त्यांना अर्पण करायची आहे। तसेच या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवांचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे। या दिवशी तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्याने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हणत असतात। आपली पूजा करून झाल्यानंतर आपण 21 दुर्वांची जुडी जी आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। पण ही दुर्वा जी आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या पायाशी किंवा अंगावरती व्हायची नाही, तर आपल्याला ही जुडी जी आहे ते गणपती बाप्पांच्या मस्तकावरती व्हायची आहे। आपल्याला सर्वांनाच माहितीच आहे की गणपती बाप्पांना दुर्वा हे सर्वात प्रिय आहे व आपण दुर्वा आपल्या गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर मनात जे काही इच्छा असेल, अपेक्षा आहेत, त्या गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला बोलायचे आहे। आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे। बाप्पा नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील। हा उपाय तुम्ही गणेश जयंतीपासून म्हणजे उद्यापासनं तुम्ही दररोज करू शकता। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे। विघ्नहर्ता आपली सर्व संकटे दूर करतीलच। तसेच आपल्याला गणपती बाप्पांना ही दुर्वाची जुडी जी आहे ते वाहताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि मंत्र असा आहे की इदम दुर्वादलम ओम गण गणपते नमः, इदम दुर्वादलम ओम गण गणपते नमः। या मंत्राचा तुम्हाला 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे। हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्यामध्ये खूप मोठी सकारात्मकता येईल। आपल्या सर्व इच्छा सर्व कामं जे आहेत ते नक्कीच पूर्ण होतील। कोणत्याही प्रकारची अडचण आपली जी आहे ते राहणार नाही। आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवशी करायचा आहे। तुमच्या सर्व समस्या दूर होतील। त्याचबरोबर आपल्याला गोरगरिबांना दान सुद्धा करायचं आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे।
तर अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।